आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक पडला. मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. घ्या आली बघा तुमची लाडकी स्वानंदी. काल एवढा पाहुण्यांसमोर अपमान करून आज कशी उजळ माथ्याने आली बघा. आता तरी तुम्ही काहीतरी बोलणार आहात की आताही गप्पच बसणार? शालिनी, मला माहितीये काय बोलायचं ते. जरा शांत राहा. स्वानंदी, शालिनी म्हणतायत ते काही अंशी खरं आहे. मी तुला कधी काहीच बोललो नाहीये. ज्या ज्या वेळेला शालिनी तुला बोलल्या आहेत त्या वेळेला मी तुझी बाजू घेऊन त्यांना गप्पा केलेला आहे. आणि काल जे तू पाहुण्यांच्या समोर वागलीस, पाहुण्यांचा आणि आमचा अपमान केलास, फार लाजीरवाणं होतं ते. आमचं नाव तुझ्यामुळे खराब झालं. लोकांच्या हसण्याचा विषय बनलो आम्ही. स्वानंदी, तुला मी माझ्या मुलीसारखा मानत होतो. शत्रूलाही कोणी असं वागवणार नाही असं काल तू वागलेस आमच्या बरोबर. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आमच्या लौकिकाला बट्टा लागला. कसला हो लौकिक तुमचा? हे नाव, हा लौकिक मिळवणाऱ्या माणसाचा खरा चेहरा किती विद्रूप आहे हे जगाला माहिती नाहीये म्हणून. तुम्ही काय शिकवता मला वागणूक? तुम्ही वॉर्डन मॅडम सोबत जे वागलात ते जर खरंच बरोबर असेल, मी काल जे काही वागले असेल ते देखील बरोबरच आहे. मनीषशी लग्न लावून तुला या घरामध्ये सून म्हणून आणलं. तुझ्या बाळाला बापाचं नाव दिलं, तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं, तर त्या बदल्यात तू आम्हाला काय दिलंस? आमच्याच पाहुण्यासमोर आमची मान खाली घालायला लावलीस. स्वानंदी, मनातून उतरलीस. साहेब, काल स्वानंदीने मुद्दामून काहीच नाही केलंय आणि त्यांचं कालचं जे काही वागणं होतं ना त्याला कारणीभूत ही आहे संचिता. मी हे म्हणी बरं आहेस ना? माझा काय संबंध? अंगाशी आलं की लोकांची नावं घ्यायची घाणेरडी सवय दोघांना. हिने नव्हतं सुजितला अडकवलं त्या प्रकरणात. आणि म्हणे विसरू नकोस तू, संचिता सरपोतदारांची सून आहे. नाही नाही, विसरतच नाही मॅडम मी. ही जे विसरण्याचं नाटक करते ना तिला आठवण करून देतोय तुमची सून. साहेब, हिने स्वानंदीला आधी केक भरवला, त्यानंतर यांना गरगरायला लागलं आणि या बरळायला लागल्यात. त्या केक मध्ये अंमली पदार्थ मिक्स केला होता इथे. वाव, नाईस नाईस म्हणे. तू ही सगळी जी स्टोरी रचलीस ना तुझ्या बायकोचं पाप लपवायला, आवडली. आय लव्ह इट. पण प्रॉब्लेम काय माहितीये, तुझ्या ना मूळ प्लॉट मध्येच गडबड आहे. तुझ्या स्टोरीतली पात्र विसंगत वागताना दाखवतोयस. तुझ्या स्टोरीतलं पहिलं वाक्य संचिता कशी खोटी आहे, संचिता कशी खोटी आहे हे दाखवत. पण सत्य कथा काय आहे हे आता मी तुला सांगते. काल मम्मा आणि डॅडची अॅनिव्हर्सरी होती. मी खूप खुश होते आणि मी खुश असताना सगळ्यांनाच केक वाटत होते, भरवत होते. मी केक भरवत असताना ही स्वानंदी तिच्याच तारेत माझ्या समोर आली. मी तिलाही केक भरवला. तोच केक मी सगळ्यांना भरवला. बाकीच्या लोकांना काहीच नाही झालं. ही स्वानंदीच आमची लाज जाईल असं का वागली? कारण तुझ्या बायकोचीच वृत्ती घाणेरडी आहे मणी. संचिता, तू मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. संचिता सगळ्यांना केक भरवत होती
आणि त्याच केकचे तुकडे आम्ही सुद्धा खाल्लेत. मग स्वानंदीला कशी काय नशा झाली? त्याच केकमुळे. आणि दुसरं म्हणजे म्हणे, स्वानंदीच्या कपाटामध्ये शालिनीचा जो हार सापडला त्यावेळेला सुद्धा तू संचितावर आरोप केला होतास. का, कशा करता हा ब्लेम गेम? अरे आपण स्वतः कुठली चूक केली तर ती झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप का करायचा? का नाही मान्य करायचं आपण ते? हे म्हणी, प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो त्याची तरी कदर कर. तुम्हाला दोघांनाही सांगतोय मी, माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. मला माझी चूक मान्य आहे, पण ती चूक होती. मी काय मुद्दाम जबरदस्ती तशी वागले नाही. मी काल काय बोलली ह्यातलं मला काहीच आठवत नाही, आणि मला आत्ताही आठवत नाहीये मी काय बोलली. मी ब्लँक झाले होते पूर्णपणे. पण तरी चूक माझी होती, म्हणून मी माफी मागते. सॉरी. माझ्याकडून परत अशी चूक होणार नाही. घ्या, सॉरी बोलली की सगळी घाण साफ झाली ना. उद्या तू माझा खून करशील आणि या नावून म्हणशील सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार. मग नाही मॅडम, मी अगदी मनापासून बोलले. मनापासून बोलतेस ना, मग तसं दिसू दे आणि मनात कायमच राहू दे. स्वानंदी, काल तू पाहुण्यांसमोर ह्यांचा, माझा, सरपोतदार घराचा आणि आमच्या पाहुण्यांचा अपमान केलायस. नुसतं सॉरी बोलून माफी मिळणार नाही. तुला माझ्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागावी लागेल. जर तुला पश्चाताप झाला असेल तर. मॅडम काय बोलताय तुम्ही? त्या बोलल्यात ना, त्यांच्याकडून नकळत झालंय, मुद्दामून नाही केलंय त्यांनी. आणि पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावताय तुम्ही. अहो चुकून झालंय त्यांच्याकडून ते. साहेब साहेब अहो तुम्ही तरी बोला. नाही म्हणे, ह्याच्या आधी दरवेळेला मी शालिनींना समजावत आलेलो आहे, पण काल स्वानंदी जे वागली ना, त्याच्यानंतर शालिनींना थांबवण्यासाठी माझ्याकडे कारण आणि शब्द दोन्ही नाहीयेत. अहो पण स्वानंदी प्रेग्नंट आहे. नाही मणी, त्याची काळजी तू करू नकोस. मी तिला खाली वाकायला नाही लावणार आहे. पायावर डोकं ठेव, नाक घास आणि माफी माग. मॅडम प्लीज. मणी सर प्लीज. काल जे काही घडलं त्याला जबाबदार मी आहे. सॉरी. ठीक आहे, पहिल्यांदा चुकलीस म्हणून माफ केलं. परत असं वागलीस ना तर माफी नाही. आणि स्वानंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर सरपोतदारांचं आहे आणि इथली मालकीण मी आहे. मी, ह्या घरात माझी सत्ता चालते आणि मी बोलेन तेच होतं
आणि यापुढेही तेच होणार. साहेब, तुम्हाला सॉरी बोलायचं राहून गेलं. मला माफ करा. हे माफी तर मागतीये, पण हिच्या चेहऱ्यावर कुठेही पश्चाताप दिसत नाही. आज पहिल्यांदा स्वानंदी माझ्या नजरेला नजर मिळवून बोलतीये. का बरं? नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून याने फोन केला असणार आहे. या स्वानंदीच्या वागण्यात इतका बदल कसा काय झाला? हिला तिचा गुन्हेगार कोण आहे आणि मी त्याला झाकायचा प्रयत्न करतोय हे तर कळलेलं नाहीये ना. हॅलो मनी सर. मी फोन करेल असं तुला सांगितलं होतं. तू कशाला फोन केलास? आणि फोनवर मी बोलतोय की नाही याची खात्री झाल्याशिवाय तिकडून बोलतोय कशाला? एखाद्या कार्यकर्त्याला उचललास मग? सॉरी सर. बरं बोल पटकन, काय म्हणतोय? सर इथं यांची तब्येत खूप खराब झाली. तुम्ही काही करा आणि लवकर या. ठीक आहे. मणी, पार्टी ऑफिसला जायचंय. पुढच्या आठवड्यात रोड शो आहे, त्याची तयारी करायची. साहेब, मी आलो असतो पण मित्राचा फोन आला होता. त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तिकडे जावं लागेल. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. कुठेत महाराणी? येते, बोलावलंय. आली. काय झालं? तुम्ही बोलवलं मला? काल एवढा तमाशा करून आज मलाच विचारतेस काय झालं? काय कमाल आहे ना संचिता. स्वानंदी मॅडम, कालच्या पार्टीत जो तुम्ही तमाशा घातला ना, त्यात आमच्या पर्शियन गालिच्यावर तुमच्या हातून ड्रिंक्सचा ट्रेस आणला. त्यामुळे आमचा गालिचा खराब झालाय आणि त्यावर अतिशय घाणेरडे डाग पडले. तो गालिचा नोकरांनी अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवलाय. तू तुझ्या हाताने ती घाण साफ करायचीस. एक डागही दिसता कामा नये मला. चल लवकर कामाला लाग. हो, करते मी साफ, पण मला घरातली कामं करायची आधी. घरातली कामं झाली की गालिचा स्वच्छ करते. हे स्वानंदी, तुझी हिम्मत कशी झाली ग मम्मांना नकार द्यायची? मगाशी मम्मा काय म्हणाले आठवतंय ना? या घरच्या मालकीण फक्त आणि फक्त मम्मा आहे. त्यामुळे त्या जे सांगतील तेच आणि त्याच वेळी करायचं. कळलं? नाहीतर तुला माहितीच आहे, पुन्हा एकदा मम्मांच्या पायांवर काय. आत्ता मम्मांची माफी मागितलीस ना, आणि आता इथे नकार देऊन पुन्हा अपमान करतेस त्यांचा. हा संचिता मॅडम, मी त्यांचा अपमान करत नाहीये. ठीक आहे, मी आधी गालिचा स्वच्छ करते आणि नंतर घरातली कामं करते. गुड. स्वानंदी, याचा आवाज बाहेर तर नसेल ना गेला? नाहीतर शालिनी मॅडम परत चिडतील माझ्यावर. सिटी हॉस्पिटलचं बिल कुणाचं असेल हे? काही स्पष्ट दिसत नाहीये. काय स्वानंदी, काय फोडलंयस तू आता?
नाही मॅडम, काही फोडलं नाही. ही ट्रंक पडली माझ्या हाताने खाली. हे बाई, आणखी किती नुकसान करणार आहेस तू आमचं? आता काय ही ट्रंक मी उचलायची? नाही. नाही ना, मग उचल आणि ठेव जागेवर. आणि हे सगळं झालं की गालीच्या क्लीन करायचं आहे, माहितीये ना? स्वानंदी, डाग तसेच राहिले ना तर प्रॉब्लेम होईल. आवर लवकर. हा, करते. हा पे डोक्याला नुसता. हे सिटी हॉस्पिटलचं बिल कुणाच आहे? स्वानंदी, आवरलं का? किती वेळ? हा, आले आले. संचिता, आईस्क्रीम? येस, आईस्क्रीम. आत्ता यावेळी? अगं, सेलिब्रेशनला काही वेळ नसते, कधी केलं तरी चालतं. त्या स्वानंदीने माझ्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागितली. तिचं नाक कापलं गेलं आणि आता ती मोलकरीण तिकडे गालीच्या धुवायला लागलीये. कमॉन यार, हे सगळे एकत्र आपण सेलिब्रेट करूया. Cheers! Cheers! संचिता, तिला डागांचा संशय कसा नाही आला ग? आपण तिच्यावर आरोप केले आणि तिने मान्य पण केले. आपण खराब नाही केलं हे तिला आठवलंच नसेल. मम्मा, स्वानंदीला कालचं काहीही लक्षात नाही. तिला आठवायला, कळायला ती शुद्धीत असायला हवी होती ना. त्यामुळे आता आपण जे तिला सांगू ते तिला मान्य करावंच लागणार. थँक्यू 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 संचिता, तुझ्यामुळे शक्य झालं. आज साहेबांनी स्वानंदीची बाजू न घेता माझी बाजू घेतली. तिला नाक घासत माझी माफी मागायला लागली. मम्मा, ही तर फक्त सुरुवात आहे. हळूहळू डॅड सुद्धा आपल्या बाजूने येतील. आणि एकदा काय झालं ना की तुम्ही बघा फक्त मी त्या स्वानंदीची कशी वाट लावते ते. मम्मा, स्वानंदी फक्त काही दिवसांचीच पाहुणी आहे या घरातली. सर, काय झालं रे? आणि तब्येत खराब म्हणजे? आणि तू मला फोन करायच्या वेळी डॉक्टरांना का नाही केला? तुला नंबर दिलाय ना त्यांचा? सर, मी तुम्हाला फोन करणार त्यांनाच फोन केला होता आणि ते आले पण होते. आता तब्येत स्टेबल आहे, पण मगाशी मॅडमने डोळे फिरवले. त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होत होता. मी घाबरलो, मला कळलं नाही काय केलं पाहिजे, म्हणून मी त्यांना फोन करायच्या आधी तुम्हाला केला. बरं, बघू त्यांची काय कंडिशन आता. हा, काय रे, डॉक्टर काय म्हणालेत नेमकं? काळजी करायची काही गरज नाही ना? नाही, तसं आता काळजीचं कारण नाही म्हणाले, पण फार काय प्रतिसाद देत नाही त्या. त्याचंच टेन्शन आहे, पण आपण प्रयत्न थांबवायला नको. काहीही झालं तरी या बऱ्या व्हायला हव्या. सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हीच आठवा, मॅडमचा ऍक्सिडेंट झाला तो दिवस आणि आजचा दिवस. फरक आहे ना? नक्कीच फरक आहे. म्हणजे स्वतः डॉक्टरांना सुद्धा वाटत नव्हता या वाचतील म्हणून, पण आज तेच डॉक्टर म्हणतात या बऱ्या होते. त्याच होप येत आता. सर, आज ते जिवंत आहे तर फक्त तुमच्यामुळे. ते नाही रे सूरज, मी फक्त निमित्त मात्र होतो. करता करविता तो वरती. सुजितला शोधायला बाहेर पडलो आणि रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात या पडलेल्या दिसल्या. नशीब तुला फोन केला, तू ठिकाणावर होतास म्हणून यांना पटकन हॉस्पिटलमध्ये आणू शकलो आपण. तरी उशीर झालाच, नाहीतर
आता या अशा कोमात नसत्या. सर एक प्रश्न विचारू का? म्हणजे मॅडमला या जुन्या फॅक्टरीमध्ये ठेवल्यापासून माझ्या मनात एक प्रश्न होता. हो, विचार ना. सर आपण मॅडमला हॉस्पिटलमध्ये ना ठेवता या जुन्या फॅक्टरीमध्ये का ठेवलंय? कारण मला मॅडमचा अपघात नाही, घातपात वाटतोय. घातपात? हम्म. पण त्या आता पोलीस मध्ये आहे ना, आणि त्यांच्यावर कोण अटॅक करेल? त्या एक हाय प्रोफाईल केस हँडल करत होत्या आणि यांचा काटा काढावा म्हणून हे सगळं घडवून आणलंय असा मला संशय आहे. ती केस सॉल्व्ह झाली होती का? नाही, अजून तरी नाही. कदाचित यांना त्या केस मधला गुन्हेगार कळला असावा आणि त्या गुन्हेगारालाही हे कळलं असावं की यांना आपण कळलोय, म्हणून हा सगळा अपघात घडवून आणला. म्हणजे जीव गेला तर अपघात वाटेल आणि ड्रायव्हर पकडला गेला तरी त्याला फाशी वगैरे काही होणार नाही. मोठी सुपारी दिली आहे. आणि मॅडमवर हॉस्पिटलमध्ये पण घातपात होऊ शकतो, म्हणून तुम्ही त्यांना इथे आणून उपचार करताय, बरोबर ना? आणि त्याची जबाबदारी तुला दिली आहे सूरज. त्या इथे हे कोणालाही कळता कामा नये. काळजी घे. हो सर, मी आहे, तुम्ही नका लोड घेऊ. हे पैसे ठेव आणि काही वाटलं तर मला कळव. चल येतो.